नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उद्धव देशमुख फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो। आज महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे BMS, BHMS, BMS हा महाराष्ट्रातला जो राऊंड होणार आहे, यामध्ये जे BMS चे किती कॉलेजला मान्यता रद्द झाल्यात, नवीन कॉलेज किती ऍड होणार आहेत राऊंडमध्ये या फर्स्ट राऊंडला, आणि त्याचबरोबर आपल्याला किती सीट आहेत, किती रेस्ट्रिक्शन आहे, ऑल इंडियाचं किती सीट आहेत, किती रेस्ट्रिक्शन आहे आणि कसा कट ऑफ राहू शकतो हे या व्हिडिओमध्ये सांगत आहे। यामध्ये प्रथम आपण पाहूत की मान्यता नाहीत अशी कॉलेज किती या वर्षी, जे जुने कॉलेज आहेत मागील वर्षी किंवा मागील वर्षी राऊंडला होते। यामध्ये गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज आहे अष्टांग पुणे आणि तोष्णीवाल अकोला, हे गव्हर्नमेंट ॲडेडचे 2 कॉलेज यावर्षी फर्स्ट राऊंडला नाहीत। प्रायव्हेट ज्याला सेमी म्हणतो ते 8 नाहीत। यामध्ये धन्वंतरी उदगीर लातूर जिल्ह्यातील कॉलेज, डॉक्टर लाहोटी सुलतानपूर हे बुलढाणा जिल्ह्यातील, शांतादेवी हट्टा येथील हिंगोली जिल्ह्यातील कॉलेज, ज्युपिटर नागपूर येथील कॉलेज, प्रकाश जैन मायनॉरिटीचं कॉलेज जळगावचं, MUGS देगाव वाशिम जिल्ह्यातील कॉलेज, रत्नदीप जामखेड ही अहिल्यानगर जिल्ह्यातील कॉलेज, DS नाईक नागाव धुळे जिल्ह्यातील कॉलेज, असे 8 कॉलेजला मान्यता नाही। तर 3 नवीन कॉलेज आलेले आहेत मान्यता यावर्षी फर्स्ट राऊंडला। यामध्ये राजश्री कॉलेज बुलढाणा जिल्ह्यात मध्ये आले बुलढाणात, आणि शिवगंगा कॉलेज मिरज सांगली जिल्ह्यात आलेलं आहे मिरजला। अमीन हे शिरूरला आलेलं आहे। अमीन कॉलेज हे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आलेलं आहे। हे 3 नवीन कॉलेज फर्स्ट राऊंडला BMS साठी मान्यता आलेले आहेत। आणि एकूण BMSच्या किती जागा आहेत, गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड मिळून 20 कॉलेज फर्स्ट राऊंडला मान्यता आल्यात। यामध्ये 1688 जागा आहेत। ऑल इंडिया कोट्याला 254 जाऊन 1434 जागा राहतात। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला 12 जागा जाऊन 1422 जागा ह्या स्टेट लेवलला 45% राहतात। तसंच जे प्रायव्हेट कॉलेज आहेत ज्याला आपण सेमी म्हणतो, हे 97 कॉलेज हे फर्स्ट राऊंडला आलेले आहेत, आणि त्याच्या टोटल 7,740 जागा ह्या एकूण आहेत। आणि याच्या मॅनेजमेंटच्या इन्स्टिट्यूट लेवलच्या जागा 1161 असून 6,579 जागा 45%ला, त्यामध्ये 2 जागा ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जात असल्यामुळं प्रायव्हेटच्या पण एकूण जागा 6,577 जागा 45%ला राहतात। तसं गव्हर्नमेंट ॲडेड आणि प्रायव्हेट ज्याला सेमी म्हणतो, हे एकूण टोटल जागा ह्या BMSच्या किती 7,999 जागा ह्या 85%च्या जे महाराष्ट्र डोमेसिल विद्यार्थी त्याकरता जागा आहेत। आणि त्याचप्रमाणे BHMSच्या गव्हर्नमेंटचं एकच कॉलेज आहे जळगावचं, 63 जागा आहेत एकूण। ऑल इंडियाला EECCला 9 जातात, त्यातल्या स्टेट लेवलला मात्र 54 जागा राहतात 85%ला। प्रायव्हेटचे कॉलेज मान्यता हे 41 आलेले आहेत फर्स्ट राऊंडला कॉलेज, आणि त्याच्या टोटल 3345 जागा आहेत। इन्स्टिट्यूट लेवलला 501 जागा जातात, आणि याच्या एकूण जागा मग 2844 ह्या 45% स्टेट लेवलला BHMSच्या फर्स्ट राऊंड करता आलेल्या आहेत। BMSचे 3 गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत आणि 153 सीट आहेत, आणि BMSचे प्रायव्हेटचे 4 कॉलेज आहेत, त्याच्या 195 जागा ह्या टोटल स्टेट लेवलला आहेत 85%ला। तसंच 15% जे महाराष्ट्रातले प्रायव्हेट जे सेमी कॉलेज आहेत त्याच्यासाठी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, त्याच्या जागा आहेत BMSच्या एकूण 1161, आणि BHMSच्या 15%च्या जागा आहेत 501, आणि BMSच्या 35 जागा आहेत। आणि रजिस्ट्रेशन मात्र या 15% 52,000चं भरून हे 3862 लोकांनी केले। त्या प्रमाणात जागा भरपूर आलेल्या आहेत फर्स्ट राऊंडला यावर्षी, त्यामुळे कट ऑफ हा खूपच लो 300च्या आत नक्कीच येणार आहे। 350-250 पर्यंत पण 15%चा येऊ शकतो। त्याचप्रमाणे जे 7,999 85% साठी जागा आहेत, मात्र याचं रजिस्ट्रेशन जर आपण विचार केलं पूर्ण महाराष्ट्राचं, तर हे टोटल रजिस्ट्रेशन हे खूप जास्त प्रमाणात आहे। टोटल रजिस्ट्रेशन 61,043 रजिस्ट्रेशन झालेलं आहे, जे की MBBS पासूनचं आहे। काही जे विद्यार्थी 45%ला चॉईस फिलिंग करू शकतात ते 61,043 आहेत BMS, BHMS, BMS कोर्स करता चॉईस करू शकणारे विद्यार्थी। त्यामुळं इथला कट ऑफ थोडा फर्स्ट राऊंडला खूप हाय येऊ शकतो, आणि 15% 52,000चा मात्र 250-300च्या जवळपास कट ऑफ राहू शकतो, आणि 85%चा 350च्या पुढं फर्स्ट राऊंडचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे BMSचा, आणि BMSचाच 15%चा हा 250-300च्या जवळपास कट ऑफ फर्स्ट राऊंडचा राहू शकतो, ज्याने 52,000चं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। BHMSचा कट ऑफ 15%चा जो आहे BHMSचा तो 160 पर्यंत येऊ शकतो। सगळ्या सीट ह्या ओपनच आहेत, कोणत्याही कॅटेगरीला नाही आहेत।
आणि तेच 85%चा जर विचार केला तर 250च्या पुढे BHMSचा कट ऑफ राहू शकतो महाराष्ट्रात प्रायव्हेट कॉलेजचा सेमीचा. तर याप्रमाणे आपल्याला सीट मॅट्रिक्सनुसार कट ऑफ आणि सीट मॅट्रिक्स सांगितलंय. आपल्याला जी माहिती हवी आपण नक्कीच कॉमेंट्स करून विचारू शकता. धन्यवाद.